आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। खरं झालंय, वाईटच घडलंय, जे घडलंय ते वाईट आहे, सगळ्यांचं घडलंय। सगळी जबाबदारी सगळी शासनाने आणि एस टी खात्याने उचलली। तुम्ही औषध, पाणी, ऑपरेशन काही जरी झालं, खर्च काही एक रुपया खर्च करायची गरज नाही, सगळं उचललेलं आहे, त्या स्वतः सांगतो। काय सांगते ज्यांचा दवाखान्याचा जो काही ऑपरेशनचा औषधाचा खर्च आहे तो महामंडळ भरेल। आता ज्यांची ट्रीटमेंट चालू आहे त्यांचं आम्ही डॉक्टरांच्याकडनंच कोटेशन घेऊ की किती साधारण खर्च येणार आहे आणि ती रक्कम आणून आम्ही भरू इथे। आता सध्या ज्यांची चालू आहे त्या ट्रीटमेंटमध्ये काही खंड पडणार नाही आणि अजून काही पुढं भविष्यात जास्तीची गरज लागली तर ती सुद्धा महामंडळाकडनं देण्यात येईल आणि ज्यांचं मयत झालेले त्यांचं कॉम्पेन्सेशन देखील लवकरात लवकर देण्याचं महामंडळाची प्रोसिजर करून आम्ही देऊ शकतो। 10 लाख रुपये महामंडळातर्फे ही मदत दिली जाते। फक्त त्याची पूर्तता करून लवकरात लवकर मंजुरी देऊन आम्ही ते संबंधितांच्या हातात ही रक्कम आम्ही पोच करू आम्ही। आणि जे जखमी आहेत त्यांची आता इथं ट्रीटमेंट ज्यांची चालू आहे ते सुद्धा डॉक्टर साहेब आम्हाला कोटेशन देतील तर आम्ही डायरेक्ट दवाखान्यात आणून ती रक्कम भरू, प्रत्येकाच्या नावाने सेपरेट हे केलं जाईल। जे शेतकरी असतील, सातबारा कोणाच्याही नाव असेल तात्काळ कृषी विभागामार्फत त्यांना कोकणामध्ये योजनेमध्ये 2 लाख रुपये देत आहे। प्लस आजचे सगळ्यांचे प्रस्ताव मुख्यमंत्री सहायता निधीला पाठवतो, त्याचा पाठपुरावा करून जेवढे जास्त करता येईल तेवढे आपण आमदार साहेबांच्या प्रयत्नातून आणि प्रशासनाच्या पाठपुरातून करून देऊ। मंत्री त्यांचा पण फोन झालाय, त्यांच्याकडनं पण आपल्याला जेवढं काय निधी आपल्याला जास्तीत जास्त आता दुर्दैवी घटना घडलेली आहे, आमदार साहेब संवेदनशील आहेत, ते वरती बोललेले आहेत, सगळेजण मदत करतील। सर्वांनी आता वहिनीने तुम्हाला सर्वांनी सांगितलेलंच आहे। त्याबरोबर आपले आमदार साहेब आहेत, आम्ही जिल्हा परिषद सदस्य आहेत, तिथे नगराध्यक्ष मॅडम आलेले आहेत, त्यामुळे तुम्ही सर्वांनी बिनधास्त राहा। काल रेणावच्या घाटामध्ये एक अपघात झाला होता, अत्यंत दुर्दैवी घटना घडली होती। या घटनेमध्ये आत्तापर्यंत 3 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी आहेत। याची माहिती देण्यासाठी मी आदरणीय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांना आता फोनवरती माझं बोलणं झालं होतं। मी संपूर्ण घटनेची माहिती घेतली, त्या डिपार्टमेंटच्या आर्यांना त्यांनी भेटीसाठी पाठवलं होतं आणि आदरणीय परिवहन मंत्र्यांनी आता एक घोषणा केली की मृत व्यक्तींना त्यांच्या कुटुंबांना आधार म्हणून 10 लाख रुपयाची घोषणा त्यांनी प्रत्येकी केलेली आहे आणि जे जखमी आहेत त्या सगळ्या जखमींचा उपचाराचा खर्च ते परिवहन मंत्री आणि महामंडळ देणार आहेत। त्याबद्दल मी आता घोषणा करतो की त्यांनी मृत व्यक्तींना 10 लाख रुपये आणि जखमी व्यक्तींना होणारा खर्च सगळा महामंडळामार्फत करणार आहेत। जे मृत्यू पावले त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी अशी मी ईश्वराची प्रार्थना करतो। जे जखमी आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करतो। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।